नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोपटरावने दिग्रसकरांच्या वाड्यात एंट्री घेतलेली असते आणि सगळेजण त्याच्याकडे बघून खूप शॉक झालेले असतात. आता पोपटराव मोठ्या बाईंकडे बघत म्हणतो की आनंदीबाई अंताजी दिग्रसकर, काय ओळखलं का? यावर मोठ्या बाई काहीही न बोलता फक्त आश्चर्याने पोपटरावकडे बघत असतात. आता पोपटराव हसायला लागतो आणि आत वाड्यात येत मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्याबाई, अहो आपले जुने ऋणानुबंध आहेत. आता पोपटराव व्यंकू महाराजांजवळ जातो आणि त्यांच्याकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो की व्यंकू महाराज म्हणजे व्यंकट महाराज, म्हणजे विठूच्या वाडीचे भूषण व्यंकट महाराज गोविंद महाराज दिग्रसकर, आणि म्हणतो आमचा नमस्कार स्वीकार करावा. ओळखलं तर असेलच आम्हाला. ओळखणारच, शेवटी आम्हीही गावातलेच, गाव आमचा, आम्ही गावचे. आता व्यंकू महाराज खूप आश्चर्याने पोपटरावकडे बघत असतो. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकले, बघ यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उतरला ते. आता सगळेजण खूप आश्चर्याने पोपटरावकडे बघत असतात, कारण कुणालाही अजून पोपटराव आहे हे लक्षात आलेलं नसतं. आता पोपटराव इंदूजवळ जातो आणि तिला म्हणतो की तुला मी इंद्रायणी सोपान वाडीकर म्हणू की सौभाग्यवती इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर म्हणू? तुझा तर मी स्पेशल सोडवणार आहे, कारण तू त्याच लायकीची आहेस. आता इंदूला पोपटरावकडे बघून त्या साडीवाल्या भूताची गोष्ट आठवते आणि ती पोपटरावकडे आता बघायला लागते. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की लायकीच नाही आहे या इंद्रायणीची, आणि आता ती पोपटराव जवळ जाते आणि इंदूकडे बघत म्हणते की सतत माझ्या मार्गात आडवी यायची ही. तुम्हाला सांगते बाबा, इतकी मोठी डोकेदुखी आहे नाही. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. आता इंदू शॉक होऊन श्रीकलाला म्हणते की बाबा, म्हणजे तू या पोपटरावची मुलगी आहेस? तेव्हा श्रीकला आणि पोपटराव दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आता पोपटराव म्हणतो की आल्या आल्या आम्ही काय म्हणालो, आमच्या पोरीला टच केलं तर? ते ऐकलं नाहीस का ग तू? आता सगळेजण पोपटरावकडे टेन्शनमध्ये येऊन बघत असतात. तेव्हा पोपटराव इंदूला म्हणतो की हो ग, ही आमचीच मुलगी आहे. तेव्हा श्रीकला आता हसायला लागते आणि म्हणते की मी यांची मुलगी आणि हे माझे बाबा. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की तो माणूस यायचा ज्यांना तू बाबा म्हणायची ते तुझे वडील नाही आहेत का? तेव्हा श्रीकला आता मोठ्या बाईंची गंमत उडवत म्हणायला लागते की खरंच नाही आहेत. आता व्यंकू महाराजांना आठवतं की श्रीकलाने एकदा तिच्या बाबांची ओळख करून दिली होती. तेव्हा हे आठवून महाराजांना खूप राग येतो आणि ते श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, म्हणजे तू आम्हाला फसवलंस? तेव्हा श्रीकला आणि पोपटराव हसायला लागतात. आता श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि म्हणते की हो बाबा, आणि पुन्हा म्हणते की सॉरी व्यंकट महाराज, अहो हेच करण्यासाठी तर मी आले ना या घरात, पण तुमचा मूर्खपणा बघा ना. तेव्हा आता हे ऐकून शकुंतलाला खूप राग येतो आणि ती श्रीकलावरती ओरडत म्हणते की ए श्रीकला, मूर्ख कोणाला म्हणतेस ग? तेव्हा श्रीकला आता शकुंतलाजवळ जाते आणि तिला म्हणते की सॉरी, खरंच सॉरी, हा एकटाच थोडी मूर्ख आहे. आणि ती शकुंतलाला म्हणते की तू पण मूर्ख. आता ती अधू आणि प्रेमनाथ जवळ जात म्हणते की हा विंजे आणि हा अधोक्षज हे पण मूर्ख. आणि ती मोठ्या बाई आणि इंदूकडे बघत म्हणते की पण ही आणि ही या दोघी मात्र दीड शहाण्या. असं म्हणून पोपटराव आणि श्रीकला आता दोघेही हसायला लागतात. आता पोपटराव सर्वांना म्हणतो की म्हणजे आमच्या पोरीने तुम्हाला घोळात आणलं. अरे खोटा बाप मिळवायला काय लागतं, पैसे फेकले की काही मिळतं. तो खोटा बाप ही भाडोत्री होता. आणि श्रीकलाला विचारतो की श्रीकला, काय नाव होतं ग त्याचं? तेव्हा श्रीकला सांगते की धोंड्या. आता व्यंकू महाराज आणि शकुंतलाला हे ऐकून खूपच वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज म्हणतात की म्हणजे इंदू जे जे काही सांगत होती ते. यावर आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की होय व्यंकट भाऊजी, इंदू जे काही सांगत होती ते सगळं खरं होतं. तेव्हा श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते की आणि तुम्ही या इंद्रायणीला कायम खोटंच ठरवलं. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराजांना आता स्वतःची चूक समजलेली असते आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं. आता महाराजांना आठवतं की ते इंदूला म्हणाले होते की श्रीकलाविषयी जर तू पुन्हा काही वेडवाकडं बोललीस तर आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षाचं नातं मी लगेचच संपवून टाकीन. हे आठवून व्यंकू महाराजांना आता खूप वाईट वाटत असतं आणि ते खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा श्रीकला आता महाराजांना म्हणायला लागते की बघा बघा, लायकी बघा तुमची. तेव्हा अधू आता रागाने श्रीकलाला म्हणतो की ए श्रीकला, अगं इतका मोठा धोका दिलास तू आम्हाला. तेव्हा श्रीकला अधूला म्हणते की खरंच खूप मोठा धोका दिला रे मी, पण आता तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर पण आणणार आहे मी. तेव्हा अधू आता रागाने श्रीकलाला मारायला तिच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा आता हे बघून पोपटरावचे ते गुंड येतात आणि अधूला पकडतात. तेव्हा अधू आता खूप चिडलेला
असतो आणि त्या गुंडांना म्हणत असतो की सोडा मला. तेव्हा हे बघून पोपटराव रागाने अदूवरती ओरडत म्हणतो की ए अंताजीच्या पोरा, तुलासुद्धा त्याच्यासारखं जायचं आहे का ढगात कायमचं. आता हे ऐकून मोठ्या बाई पोपटरावला म्हणतात की पोपटराव, माझ्या पोराला काही बोलायचं नाही या, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. यावर पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की नाहीतर काय करशील ग. आणि तो ओरडत म्हणतो की अजून किती वाईट अवस्था करणार आहे आमची पोझिशन मातीत घातलीस, आमचं गाव तोडलंस, रस्त्यावर आणलं आम्हाला, अजून किती वाईट करणार आहे. तेव्हा श्रीकला पोपटरावला म्हणते की पण बाबा आता सगळं उलटं होणार आहे. तेव्हा पोपटराव म्हणतो की व्हायलाच पाहिजे, आमची जेवढी वाईट अवस्था केली ना त्यापेक्षा शतपटीने जास्त वाईट अवस्था यांची करायची. तेव्हा व्यंकू महाराज पोपटराव आणि श्रीकलाला म्हणतात की म्हणजे हे सगळं तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी करताय. यावर श्रीकला म्हणते की हो, बदला घेतला आणि बदला घेणार आणि तुम्हा सगळ्यांना संपवणार. तेव्हा व्यंकू महाराज रागाने आता श्रीकलाला म्हणतात की त्याने काय होणार आहे, आमचा बदला घेऊन सूड उगवून तुमच्या हाती तरी काय लागणार आहे. तेव्हा पोपटराव रागाने व्यंकू महाराजांना म्हणतो की अरे व्यंक्या, तुझं कीर्तन आम्हाला ऐकू नकोस, तुझा फालतूपणा बिनबुडाचं भाषण ऐकून काय उपयोग आहे. तुला वाटतं तुम्हा दिग्रजकरांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तेव्हा मोठ्या बाई आता पोपटरावला म्हणतात की हे सगळं ना तुमच्या स्वतःच्या कर्मामुळे झाले. तेव्हा पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की वा आनंदीबाई, आमच्या कर्मामध्ये पण तुम्ही तर भागीदार होता बरं का. आता अधूनमधून तुम्हीसुद्धा यायचं, आमची मदत करतच होता की येऊन. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई पोपटरावला म्हणतात की कशी विसरेल मी, ते चुकलंच माझं, पण आता कळलंय मला आणि त्याचे जे काही परिणाम झालेत ना त्याचं प्रायश्चित्त मी भोगलंय. पण त्या सगळ्यांशी तुम्हाला काय करायचं आहे आमचं आम्ही बघून घेऊ. ते आता तुम्ही इथून निघायचं आमच्या घरातून. तेव्हा हे ऐकून पोपटराव आणि श्रीकला मोठ्याने हसायला लागतात. आता पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की परत बोल कुणाचं घर. तेव्हा मोठ्या बाई ओरडून रागात म्हणतात की आम्हा दिग्रजकरांचं घर. यावर पोपटराव आता खूप चिडतो आणि म्हणतो की ओ मोठ्या बाई, तुम्ही तुमच्या या एवढूशा घराची टिमकी गाजवताय. आम्ही तर आमदार होतो, या पंचक्रोशीमध्ये आमचा दरारा होता, मान होता, सन्मान होता, प्रतिष्ठा होती, पण या व्यंकू महाराजांनी पाजर ठोकली. यावर व्यंकू महाराज पोपटरावला म्हणतात की हे बघा, मी काहीही केलेलं नाही आहे. मी कीर्तनातून लोकांना फक्त एवढंच सांगितलं की जो माणूस चांगला वाटतो, सज्जन वाटतो, त्या माणसाला मतदान करा आणि लोकांनी ते केलं. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की तुम्ही वाईट वागला, ही त्याचीच फळं आहेत. यावर पोपटराव इंदूवरती ओरडत म्हणतो की ए गप्प बस तू, या सगळ्याच्या मागे तू आहेस. आणि त्या व्यंकू महाराजांनी त्या दाढीवाल्या साडीवाल्या भूताचा माग घेऊन तू आणि त्या व्यंकू महाराजांनी आमचं पॉलिटिकल करिअर मातीत मिळवलं, या गावातून काढून फेकलं आम्हाला, या गावच्या राजाला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं, तेही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. खूप सोसलं आहे आम्ही आमच्या मुलीने, आम्ही दोघांनीही खूप सोसलं आहे. स्वतःच्याच गावामध्ये तोंड लपवून फिरावं लागलं आहे आम्हाला. तेव्हा इंदू पोपटरावला म्हणते की आम्ही फक्त सत्य सर्वांसमोर आणलं, पण तुम्ही तुमच्या कर्माने गेलात. यावर पोपटराव म्हणतो की आता आम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला घराबाहेर काढणार आहोत. तर श्रीकलासुद्धा म्हणते की आम्हाला रस्त्यावर आणलं ना, आता तुमची बारी आहे. आता मोठ्या बाई रागाने श्रीकला आणि पोपटरावला म्हणायला लागतात की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हायचं, नाहीतर पोलिसांना बोलवी ना मी. तेव्हा पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की काय माझ्या घराबाहेर, असं म्हणून श्रीकला आणि पोपटराव दोघेही आता हसायला लागतात. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्या दोघांकडे बघायला लागतात. तेव्हा पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की माझ्या घराबाहेर नाही तर आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे. यावर मोठ्या बाई पोपटरावला म्हणतात की हे आमचं घर आहे आणि तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढणार. यावर श्रीकला म्हणते की हो, आज आम्ही तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार आहे, आज आत्ता या क्षणी. तेव्हा हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता इंदू रागाने श्रीकलाला म्हणते की गुंडगिरी करशील ना तर जेलमध्ये चढशील, या देशात कायदा आहे हे विसरू नका तुम्ही. तेव्हा यावर पोपटराव म्हणतो की वा, घरात कायदा कोणाला तरी कळतो, कायद्याचं कुणीतरी बोलतं, हे ऐकून फार बरं वाटलं. आणि म्हणतो की आम्ही कायद्याच्या अत्यंत आदर करतो, सन्मान करतो. आता रत्ना तिथेच उभी असते. तेव्हा पोपटराव रत्नाला आवाज देत म्हणतो की रत्ने, ते कायदेशीर कागदपत्र जरा घेऊन ये. तेव्हा रत्ना आता तिच्या जवळील ती फाईल आणून पोपटरावकडे देते. तेव्हा हे बघून सगळेजण खूप टेन्शनमध्ये येऊन पोपटरावकडे बघत असतात. आता पोपटराव म्हणतो की दिग्रजकरांच्या जमिनीची कायदेशीर मालकी ही इंद्रायणीच्या बापाकडे म्हणजेच सोपान वाडीकरकडे होती आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रीकडे म्हणजेच बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आणि त्याचेच एक कायदेशीर कागदपत्र. तेव्हा हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळेजण शॉक होऊन पोपटरावकडे बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की पोपटराव आणि श्रीकला दोघांनी मिळून सर्व दिग्रजकरांना सामानासकट बाहेर हकलवलेलं असतं आणि सर्वजण फक्त पोपटराव आणि श्रीकलाकडे बघत असतात. आता श्रीकला या सर्वांची अशी अवस्था बघून हसायला लागते आणि म्हणते की आज आपला बदला फायनली पूर्ण झालाच बाबा, आपण सगळ्या दिग्रजकरांना रस्त्यावर आणलं.
चाललं आहे असं म्हणून ते दोघेही आता हसायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.